गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गुरुजी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, आज मी समाजशास्त्रापैकी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। इयत्ता 10वीला यावर्षी उपयोजित इतिहासाचा अभ्यास आहे। त्याच्या अगोदर आपण थोडं इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती किंवा इतिहास या शब्दावरती आपण थोडं प्रकाश टाकूया। इतिहास म्हणजे भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला इतिहास असं म्हणतात। अशा या इतिहासाचं जर आपण पाहायला गेलं तर त्याचे 3 कालखंडामध्ये विभागणी करण्यात येते। एक म्हणजे प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा म्हणजे अर्वाचीन किंवा आधुनिक असा कालखंड। मागील इयत्तांमध्ये तुम्ही या सर्व कालखंडाचा अभ्यास केलेला आहे। यावर्षी आपण घेतलेल्या अभ्यासाचा आपण उपयोजनात्मक इतिहासाद्वारे कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकतो याची माहिती आपल्याला ह्या 10वीच्या विषयामध्ये आपल्याला ते पाहायचं आहे। मग उपयोजित इतिहास म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचं वर्तमान काळाशी संदर्भित आकलन करून घेणे आणि भविष्य काळाचा वेध घेणे हा आपण सर्वसाधारण उपाय समजतो। पण एक इतिहास संशोधक, एक इतिहास लेखक आणि एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून त्याला पुढे जाऊन भावी जीवनामध्ये तो कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्या उपयोजित इतिहासाचा उपयोग करू शकतो याची माहिती आपल्याला या पुस्तकामधून या ठिकाणी मिळणार आहे। उदाहरणार्थ, जर समजा एखादा इतिहास लेखक असेल, इतिहासक संशोधक असेल किंवा एखादा इतिहासाचा विद्यार्थी असेल, अनेक व्यावसायिक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात। उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर कला आणि इतिहासाचा जर आपण ताळमेळ बसवला तर एखादा चित्रपट निर्माता असेल आणि त्याला ऐतिहासिक विषयावरती चित्रपट तयार करायचा असेल तर त्याला इतिहास तज्ज्ञाचीच आवश्यकता असते। कारण तत्कालीन काळातील जे बॅकग्राऊंड असेल, नेपथ्य असेल, दागदागिने असतील, त्यांचे कपडे असतील, वेशभूषा असेल, ती इतिहास तज्ज्ञाला किंवा इतिहासाच्या विद्यार्थ्याला किंवा इतिहासाच्या अभ्यासकाला त्याची माहिती असते। त्यामुळे तो चित्रपट जर उठावदार करायचा असेल तर त्यासाठी इतिहास तज्ज्ञाची आवश्यकता असते आणि तो त्याची मदत घेऊ शकतो। अशाच पद्धतीनं तो खेळामध्ये, साहित्यामध्ये इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा व्यावसायिक संधी त्याला प्राप्त होऊ शकतात। तर आपल्या इयत्ता 10वीच्या या उपयोजित इतिहासामध्ये पहिल्या 2 प्रकरणामध्ये तुम्हाला इतिहास, पहिल्या प्रकरणामध्ये जर म्हटलं तर उपयोजित इतिहासामध्ये पहिलं प्रकरण म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, दुसऱ्या प्रकरणामध्ये इतिहास लेखन भारतीय परंपरा, तिसऱ्या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहास काय असतो याची माहिती घ्यायची आहे, चौथ्या प्रकरणामध्ये तुम्हाला इतिहास आणि कलांचा अभ्यास करायचा आहे, 5व्या प्रकरणामध्ये इतिहास आणि साहित्याचा अभ्यास करायचा आहे, 6व्या प्रकरणामध्ये इतिहास आणि मनोरंजनाची साधनांचा अभ्यास करायचा आहे, 8व्या प्रकरणामध्ये इतिहास आणि पर्यटनाची माहिती घ्यायची आणि 9व्या प्रकरणामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाची अशा पद्धतीने विगतवारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही सगळी माहिती आपल्याला वर्षभरामध्ये सुरुवात करायची। तर आपण वळूया पहिल्या प्रकरणापासून आणि आपल्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा। मित्रांनो, जर आपण इतिहास लेखनाचा उद्देश जर पाहिला तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून आकलन करून घेणे या उद्देशानं इतिहास लेखन हे केलं जातं। त्यासाठी इतिहासाचं संशोधन, इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचं लेखन केलं जातं। ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे। कारण इतिहासामध्ये जर पुरावे त्या ठिकाणी नवीन पुरावे सापडले तर जो पूर्वीचा इतिहास असतो तो त्याच्यामध्ये बदलण्याची शक्यता जास्त असते। उदाहरणार्थ, ग्रँड डफने लिहिलेला जो इतिहास होता तो फक्त एक अंगी होता। कालांतराने इतिहासकारे विका राजवाडे यांनी त्याच्यावरती इतिहास लेखन केलं आणि तो इतिहास सबळ पुराव्यांच्या साहाय्याने ग्रँड डफने लिहिलेल्या इतिहासाला खोडून टाकला आणि नवीन इतिहास लिहिला। थोडक्यात काय, नवीन पुरावे जर मिळाले तर इतिहासामध्ये बदल होत असतो। म्हणून इतिहास लेखन ही अखंडित चालणारी प्रक्रिया म्हणून तिला पाहता येतं। वैज्ञानिक ज्ञान शाखेमध्ये सत्तेची पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत ही अवलंबली जाते। पण इतिहास अभ्यासाच्या दृष्टिकोनानं या दोघीही पद्धती उपयोगाच्या नाही। कारण इतिहास लेखन करताना त्या घटना ज्या असतात त्या घटना अगोदर घडून गेलेल्या असतात, म्हणून प्रत्यक्ष निरीक्षण त्या ठिकाणी करता येत नाही आणि प्रायोगिक पद्धतीच्या त्या घटना पुन्हा घडून आणता येऊ शकत नाही। म्हणून ज्या विज्ञान शाखामध्ये असणारे जे प्रयोग असतील, सिद्धांत असतील, त्यांची सत्यता पडताळता येते। परंतु इतिहास अभ्यासाच्या दृष्टिकोनानं संशोधनामध्ये अशा पद्धतीची या ज्या पद्धती असतात त्याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही। सार्वत्रिक आणि सार्वकालिक ज्या काही
सिद्धांत असतात ते वैज्ञानिक ज्ञान शाखेमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळण्यासाठी प्रात्यक्षिक पद्धत व निरीक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो आणि त्याच्याद्वारे सार्वत्रिक आणि सार्वकालिक सिद्धांत मांडता येतात. परंतु इतिहास संशोधनामध्ये मात्र ही प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रायोगिक पद्धतीचा उपयोग होत नाही. कारण इतिहास संशोधनामध्ये ज्या काही भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना असतात त्या घटना पुन्हा घडून आणता येऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत आणि प्रायोगिक पद्धतीचा त्याद्वारे उपयोग होत नाही. म्हणून इतिहास संशोधनामध्ये सार्वत्रिक आणि सार्वकालिक सिद्धांत हे मांडता येत नाही. म्हणून केव्हाही इतिहास संशोधन करताना अतिशय काळजीपूर्वक इतिहास संशोधन हे करावं लागतं. जर इतिहास संशोधन करण्यासाठी प्रामुख्याने तीन साधनांचा उपयोग केला जातो. एक म्हणजे भौतिक साधन, दुसरं लिखित साधन आणि तिसरं अलिखित साधन. भौतिक साधनांमध्ये किल्ले, राजवाडे, नाणी, शस्त्र यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. लिखित साधनामध्ये जे राजांनी किंवा इतर जे काही त्यांच्या हिशोबनीसांनी ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या लिखित स्वरूपात असतात, त्या लिखित साधनामध्ये त्यांचा समावेश होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अलिखित साधनं, जे काही कथा, मौखिक कथा असतात, पोवाडे असतात, गाणी असतात, यांचा समावेश अलिखित साधनांमध्ये होतो. या तिघी साधनांचा उपयोग हे इतिहास लेखनासाठी किंवा इतिहास संशोधनासाठी करता येतो. मग अशामध्ये इतिहास लेखन करताना जर समजा एखादा आपल्याला ऐतिहासिक दस्तावेज मिळाला, दस्तावेजचा अर्थ होतो कागदपत्र, इतिहास काळातील कागदपत्र. जर एखादा दस्तावेज मिळाला तर त्या दस्तावेजामध्ये असणारी भाषा, त्या दस्तावेजामध्ये असणारी लिपी ही समजून घेण्यासाठी इतिहासाचा तज्ज्ञाचीच आवश्यकता असते आणि त्यावेळेस संशोधन करताना त्या तज्ज्ञाची मदत घेतली जाते. तसंच त्या दस्तावेजामध्ये असणारी भाषा, त्या दस्तावेजामध्ये असणारी लिपी, त्या दस्तावेजामध्ये असणाऱ्या ती अक्षर वाटिका म्हणजे अक्षराचं वळण, यासारख्या गोष्टींचा सुद्धा त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे ते दस्तावेज खरं आहे का खोटं आहे हे पडताळून पाहिल्यानंतर इतिहास संशोधक तो तुलनात्मक पद्धतीने त्याचा वापर करून मग तो आपल्या इतिहास लेखनामध्ये त्याचा वापर हा करत असतो. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ जो असतो तो इतिहास लेखनासाठी ज्या काही ज्ञान शाखा असतात किंवा ज्या संस्था असतात त्यांचा सुद्धा उपयोग करतात. उदाहरणार्थ पुरातत्व खात्याचं काम जे असतं ते किल्ल्यांचं संरक्षण व संवर्धन करणं किंवा उत्खनन करणं, ज्या ठिकाणी सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल अशा ठिकाणी उत्खनन करून त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही मुद्रा असतील किंवा जी काही घरं असतील, ज्या काही ऐतिहासिक गोष्टी असतील त्यांचं उत्खनन करण्याचं काम त्या ठिकाणी पुरातत्व खाते करते. तर अशा वेळेस इतिहास लेखनासाठी तो जो काही इतिहास संशोधक असेल तो तिथपर्यंत जाऊ शकतो, म्हणून पुरातत्व खात्याची मदत एक प्रकारे तो मदत घेतो. त्यानंतर अभिलेखागारामध्ये इतिहास काळातील जी कागदपत्र असतात ती कागदपत्र जमा केलेली असतात आणि म्हणून इतिहास संशोधक त्यांच्यापर्यंत जाऊन त्या इतिहास कागदपत्रांचं, ऐतिहासिक दस्तावेजांचा वापर इतिहास संशोधनासाठी करू शकतो. तसेच हस्तलिखिताचा अभ्यास, पुराभिलेख म्हणजे प्राचीन काळातील जे लेख असतात त्यांचा उपयोग होतो. अक्षरवाटिकाशास्त्र, ज्याच्यामुळे प्राचीन काळातील जी लिपी असेल त्याचे जे अक्षर असतील त्या अक्षरांचा अभ्यास त्याच्याद्वारे केला जातो. भाषारचनाशास्त्र आणि नाणकशास्त्र, जे काही प्राचीन काळातील जी नाणी असते त्याचे वजन किती, त्याच्यावरती असणारी आकृती किती, त्याच्यामध्ये कोणते धातू आहेत, या सगळ्यांचा अभ्यास हे नाणकशास्त्रामध्ये केला जातो आणि त्याचा सुद्धा उपयोग इतिहास संशोधनामध्ये केला जातो. थोडक्यात इतिहास संशोधन करताना या सर्व गोष्टींचा, ज्ञान शाखांचा आणि संस्थांचा उपयोग इतिहास लेखनासाठी हा केला जात असतो. त्याच्यानंतर इतिहास संशोधन पद्धती. मित्रांनो, इतिहास संशोधन पद्धतीमध्ये इतिहासाची मांडणी करताना काही गोष्टींचा समावेश हा केला जातो. उदाहरणार्थ पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपलब्ध ऐतिहासिक साहित्याचे संदर्भ तपासणे. आपल्याला कोणतंही इतिहास लेखन करताना जर साहित्य मिळालं तर त्याचं दुसऱ्या कोणत्या गोष्टीचे संदर्भ जुळतायत का हे संदर्भ तपासणं हे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे आणि ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे व त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. ऐतिहासिक माहितीचं संकलन करायचं आणि जे काही ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या ज्या प्रक्रिया ज्या असतात त्यांना अधोरेखित करणं. उदाहरणार्थ आधुनिक युगाची सुरुवात ही यंत्रयुगापासून सुरू झाली, मग अशा वेळेस यंत्रयुगाची निर्मिती करण्याची गरज का निर्माण झाली, यासारख्या गोष्टींना अधोरेखित करणं गरजेचं असतं आणि तुलनात्मक पद्धतीनं विश्लेषण त्याच्याद्वारे केलं जातं.
तिसरी गोष्ट म्हणजे विशिष्ट ऐतिहासिक घटनाच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचे विविध संकल्पनात्मक चौकटींचं आकलन करून घेणं. जर मित्रांनो विशिष्ट ऐतिहासिक घटना ज्या उपलब्ध असतात त्यांच्या स्थल कालात्मक नोंदी घेणं, कोणत्या काळातील आहे, स्थळातील आहे, आणि ज्या काही अभ्यास पद्धती असतात त्या अभ्यास पद्धतीमध्ये संकल्पनात्मक चौकटीमध्ये कशा पद्धतीने बसतात याचा अभ्यास केला जातो. चौथी गोष्ट ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. इतिहास लेखन करताना किंवा संशोधन करताना त्या संदर्भात असणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची मांडणी करावी लागते. तसंच संभाव्य परिकल्पना मांडणे. परिकल्पनेचा अर्थ होतो सर्व बाजूंनी विचार करणं. इतिहास लेखन करताना एकांगी अभ्यास न करता सर्व बाजूंनी त्याचा विचार केला पाहिजे की कोणत्या शक्यता आहेत. तर इतिहासाची मांडणी करताना संभाव्य परिकल्पनाची सुद्धा हे करावी लागते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. तुम्ही ज्याही साधनांचा वापर करताय त्यांना काळजीपूर्वक चिकित्सक पद्धतीने त्याचा वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून चुकीचा इतिहास हा जाणार नाही. तर अशा पद्धतीने इतिहास संशोधन पद्धतीमध्ये इतिहास मांडणी करताना या गोष्टींना गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे आणि याचा उपयोग हा केला जातो. पुढचा पॉईंट आहे इतिहास लेखनाची परंपरा. त्यानंतरचा मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन म्हणजे काय, तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासामध्ये जे उपलब्ध पुरावे असतात त्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक सर्व अंगांनी काळजीपूर्वक त्याचं अभ्यास करून संशोधन करून मग भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी केली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जी लेखन केलं जातं त्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. त्याच्यानंतर इतिहासकार म्हणजे काय, तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. चिकित्सापूर्वक जे काही माहिती मिळालेली असेल, पुरावे असेल, त्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून तो भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची माहिती त्यावेळेस लिहितो. त्या लिहिणाऱ्या व्यक्तीला इतिहासकार असं म्हणतात. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या ज्या काही घटना असतील त्या घटनांमधून कोणत्या गोष्टींची नोंद घेतली गेली पाहिजे, कोणत्या गोष्टींचं ज्ञान करून दिलं पाहिजे. अर्थातच भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टींचं नोंद करून घेणं, ज्ञान करून देणं हे इतिहासकाराला शक्य नसतं. अशा वेळेस वाचकापर्यंत कोणत्या गोष्टी हे पोहोचायच्या आहेत या गोष्टीवरती तो इतिहास लेखन करत असतो की कोणत्या गोष्टींना आपण इतिहास लेखनामध्ये समावेश केला गेलं पाहिजे. त्याच्यावरती त्याची वैचारिक जी काही भाषाशैली असते किंवा वैचारिक जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोनसुद्धा त्याच्यामध्ये दिसतो. जगभरामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. त्याचा अर्थ असं नव्हे की भूतकाळामध्ये त्यांचे जे पूर्वजांचे जे पराक्रमाचे त्यांना जिज्ञासा नव्हती असं त्याचा अर्थ नाही. त्यांनी पोवाड्यामधून, कथांमधून, गीतांमधून आपल्या पूर्वजांचे जे पराक्रम आहेत ते पराक्रम त्यांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्याच ते पोवाडे, ते गीत, जे असणारे मौखिक साधनं, कथा यांच्यामार्फत आपल्याला पूर्वजांच्या ज्या काही गोष्टी असतात त्या अलिखित साधनाच्या स्वरूपामध्ये मिळतात आणि त्याचा उपयोग आपण इतिहास लेखनात त्याचा आपण करत असतो. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काही वेळेस एक चित्र दाखवलं जाईल आणि त्या चित्रावरून तुम्हाला माहिती लिहायची असते. तर अशाच पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा प्राचीन असं शिलालेखाचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे, जे लुव्र नावाचं फ्रान्स या देशातील संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या संग्रहालयातील ठेवलेल्या चित्र जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी दिले गेलं तर तुम्हाला त्याची माहिती लिहावी लागते. तर या लुव्र संग्रहामध्ये ठेवण्यात आलेला हा जो प्राचीन शिलालेख आहे, ह्या प्राचीन शिलालेखाचं जर आपण चित्र नीट व्यवस्थित पाहिलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या शिस्तबद्ध सैनिकांची रांग तुम्हाला दिसते, ज्यांनी हातामध्ये ढाल आणि भाले घेतलेले आहेत. त्यांच्या पुढे एक सेनानी त्या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसतोय. तर अशा पद्धतीने चित्रामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. याचा जर माहिती करून घ्यायची जर म्हटली तर मित्रांनो, ऐतिहासिक घटनाच्या ज्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची जी सुरुवात होती ती मेसोपोटेमियातील सुमेर नावाच्या संस्कृतीमध्ये उदयाला आली. आता मेसोपोटेमिया म्हणजे काय? मेसोपोटेमियाचा अर्थ होतो दोन नदींमधील असणारा जो प्रदेश असतो त्याला मेसोपोटेमिया असे म्हणतात. तर युफ्रेटिस व टायग्रिस या दोन नद्यांच्या दरम्यान असणारा तत्कालीन इराकमधला जो प्रदेश होता त्याला मेसोपोटेमिया असं म्हटलं जायचं. तर त्या या मेसोपोटेमियाची प्रदेशामध्ये
सुमेर नावाची संस्कृती उदयाला आली आणि या सुमेर संस्कृतीमध्ये जे प्राचीन काळातील जे राजे होते त्यांच्या ज्या पराक्रमाच्या ज्या काही कथा असतील, त्यांच्या लढायांचं वर्णन असेल, त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या शिलालेखावरती त्या ठिकाणी कोरून ठेवण्यात आलेल्या आहेत. असाच एक शिलालेख म्हणजे प्राचीन काळामध्ये सापडलेला शिलालेख म्हणजे 4500 वर्षापूर्वी असा हा सापडलेला शिलालेख हा 4500 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्यावरती हे चित्र तुम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी शिस्तबद्ध असणाऱ्या सैनिकांची रांग आणि तो त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करणारा सैनिक तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. हे इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वीचा जो काही भाग आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला केलेला दिसतोय. कालांतराने हा शिलालेख फ्रान्समध्ये नेण्यात आला आणि तो लूर नावाचा जो काही संग्रहालय फ्रान्समध्ये लूर नावाच्या संग्रहालयामध्ये त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हा जो काही शिलालेख आहे तो 4500 वर्षापूर्वीचा आहे आणि या शिलालेखामध्ये सुमेर संस्कृतीतील 2 राज्यांमधली जी काही लढाई आहे त्या लढाईचं वर्णन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हा शिलालेख कालांतराने फ्रान्समध्ये नेण्यात आला आणि तो फ्रान्सच्या लूर नावाच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाची काही प्रमुख अशी 4 वैशिष्ट्ये आहेत. त्या 4 वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. आधुनिक इतिहास लेखनामध्ये पहिलं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिच्यामध्ये सबळ पुरावे असणं आवश्यक असतात. तसंच ही पद्धत शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांनी केली जाते. कारण आधुनिक पद्धतीच्या इतिहासामध्ये सगळे जे पुरावे असतात ते पुरावे सबळ पुरावे असणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी काही प्रश्नावली असतात आणि त्या प्रश्नावलीच्या आधारावरती आपण माहिती गोळा करू शकतो आणि मग ती वास्तव माहिती त्या ठिकाणी गोळा होते. दुसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही पद्धत मानवकेंद्रित पद्धत आहे. कारण भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या काही घटना असतात त्या घटना मानवाशी संबंधित असतात, परंतु प्राचीन काळाच्या इतिहासामध्ये त्या भूतकाळातील ज्या घटना असायच्या त्या देवदेवतांशी ईश्वराशी त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या असायच्या. त्याच्यामुळे आधुनिक इतिहास पद्धतीमध्ये मात्र या ठिकाणी वास्तव इतिहासाला महत्त्व दिलेलं आहे. समाजामध्ये ज्या काही भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या काही घटना असतील त्या कृतींना वास्तवतेचा अर्थ दिलेला आहे. त्याला देवदेवतांच्या ईश्वरांच्या कथाशी त्या ठिकाणी जोडलं गेलेलं नाही आहे. तिसरं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्हता असणं गरजेचं आहे. कारण हा जो काही इतिहास आहे तो इतिहासाची मांडणी करताना तर्कसंगतपणा असणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी विश्वासार्हता असणं गरजेचं आहे. जे काही प्रश्नांची उत्तरं असतील ती वास्तव असली पाहिजे, सबळ पुराव्यांवरती असणं गरजेचं आहे. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चौथं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव वाटचालीचा जो वेध आहे तो वेध घेतला जातो, जेणेकरून त्या घटनांवरून आपल्याला त्यांचे जे काही सगळ्या घटना असतील त्याच्यावरून त्यांचा जीवनक्रम कशा पद्धतीने चालायचा हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. अशा पद्धतीचे प्रमुख अशी 4 वैशिष्ट्ये. ही जी वैशिष्ट्ये ही वैशिष्ट्य प्राचीन काळामध्ये जे ग्रीक इतिहास लेखक होते त्यांच्या लेखनामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं हिस्ट्री हा शब्द ग्रीक इतिहासकारांपासून आलेला आहे. ग्रीस देशांमधील असणारे जे इतिहासकार आहेत त्यांना ग्रीक इतिहासकार म्हणतात आणि त्या ग्रीक इतिहासकारांनी हिस्ट्री हा शब्द आणला. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये हिरोडोटस नावाचा इतिहासकार होऊन गेला आणि त्या इतिहासकाराने पहिल्यांदा हिस्ट्री या शब्दाचा वापर आपल्या ग्रंथामध्ये केला. द हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये त्याने पहिल्यांदा वापर केला आणि त्याच्यानंतर हिस्ट्री या शब्दाचा प्रामुख्याने त्याचा वापर सगळीकडे व्हायला सुरुवात झाली. याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 18व्या शतकामध्ये तत्त्वज्ञानाचा आणि विज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरती प्रगती झाली आणि विज्ञानाच्या आधारावरती तत्कालीन समाजाची आणि इतिहासाची अभ्यास करता येऊ शकतो का अशा पद्धतीने विचारमंथन त्या काळामध्ये व्हायला लागलं आणि त्यानुसार वास्तव इतिहासाकडे इतिहासकार वळायला सुरुवात झाली. युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखनासंबंधीचे जे नियम आहेत त्याच्यावरती खूप विचारमंथन होऊ लागले आणि त्याद्वारे इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व देण्याला सुरुवात झाली. 18व्या शतकामध्ये
जे काही युरोपातील ज्या काही विद्यापीठ होतात त्या विद्यापीठांमध्ये सर्वसाधारणपणे ईश्वर आणि ईश्वरविषयक असणारं जे काही घडामोडी असतील त्या इतिहासामध्ये त्यांचा समावेश करण्यात येऊ लागला. परंतु कालांतराने 18व्या शतकानंतर चित्र हळूहळू बदलू लागलं आणि इसवी सन 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि या विद्यापीठाने प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान त्यांच्या विद्यापीठामध्ये देण्यात आलं आणि त्यानंतर इतिहास विषयाचा अभ्यास प्रत्येक विद्यापीठामध्ये नंतरच्या काळामध्ये व्हायला सुरुवात झाली. नंतरचा मुद्दा आहे महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखन हे शास्त्र हे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ व्हावं या दृष्टिकोनानं पाश्चिमात्य आणि अमेरिकेतील जे काही इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांनी इतिहास लेखन करण्याचे जे काही पद्धत आहे ते पद्धत त्यांनी आणली. त्याला इतिहास लेखनामध्ये त्यांनी हातभार लावला. अशा काही विचारवंतांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. पहिला विचारवंत आहे रेने देकार. त्यांचा जन्म होता इसवी सन 1596 आणि त्यांचा मृत्यू झाला 1650मध्ये. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणारे जे काही साधनं असतात त्या साधनांचं विशेषतः त्याच्यामध्ये असणारे जे काही ऐतिहासिक दस्तऐवज असेल कागदपत्र असेल त्यांची काळजीपूर्वक चिकित्सा करूनच मग इतिहास लेखनासाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे असे विचार त्या यायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये रेने देकार यांचं नाव अग्रेसर म्हणून त्यांना घेण्यात येतं. रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ आहे. त्याने डिस्कॉर्स ऑन द मेथड नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये इतिहास लेखनाविषयी विस्तृत प्रमाणावरती चर्चा केली आणि त्याने एक महत्त्वाचा इतिहास लेखनाच्या संबंधित असणारा जो नियम आहे तो नियम त्यांनी सादर केला आणि तो नियम असा होता की एखादी गोष्ट सत्य असे निसंशयरित्या जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ती घटना त्याने एक नियम सांगितला. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कदापि ती गोष्ट स्वीकारू नये असं त्याचं मत होतं. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विचारवंत आहे आणि तो म्हणजे व्हॉल्टियर. व्हॉल्टियरचा जन्म इसवी सन 1694मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू होता 1798मध्ये. व्हॉल्टियरचे मूळ नाव होतं फ्रान्सवा मरी अरुये असे त्यांचं नाव होतं. व्हॉल्टियर हा फ्रेंच तत्वज्ञ होता. त्याने इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य घटनांचा कालक्रम एवढ्यावरती लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजातील शेती अर्थव्यवस्था समाज व्यापार परंपरा या सगळ्यांचा इतिहास लेखनामध्ये समावेश केला गेला पाहिजे अशा पद्धतीचं मत मांडलं आणि त्यानंतर इतिहासामध्ये सर्वसमावेशक गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार व्हायला लागला. कारण फक्त राजे आणि पराक्रमाच्या कथा न एवढ्यापुरता इतिहास मर्यादित न राहता तत्कालीन समाजातील असणारे जे काही गोष्टी असतील त्यांचासुद्धा समावेश केला गेला पाहिजे असे विचार व्हायला लागले आणि त्या विचारातूनच पुढे जाऊन सर्वांगीण अशा पद्धतीचा इतिहासामध्ये समावेश त्याच्यामध्ये परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा स्वीकार केला गेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मानवजातीच्या सर्वांगीण इतिहासाचा समावेश केला गेला पाहिजे अशा पद्धतीने व्हॉल्टियरने आपले मत मांडले आणि त्यानंतर सगळीकडे तशा पद्धतीने मानवजातीचा संपूर्ण इतिहासाचा समावेश केला गेला पाहिजे हा विचार व्हायला लागला आणि म्हणून व्हॉल्टियरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं.